पाटील आणि शरद पवार यांची भेट झाली होती. त्यानंतर दुपारी अजितदादा असतील, यासोबत शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, हे सर्व मंडळी एकत्र होती आणि त्यानंतर तातडीनं अजित पवार हे दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र सध्याची राज्याची जर परिस्थिती पाहिली तर मागच्या काही दिवसांपासून डेंग्यूमुळे अजित पवार आजारी असले तरी राज्यामध्ये मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षण हा सर्व जे मुद्दे आहेत ते प्रामुख्यानं ऐरणीवर आहेत. अशा वेळी अजित पवार मात्र आजारपणामुळे घरी होते आणि एकंदरीतच राज्यातली जी परिस्थिती आहे त्यानुसार कुठेतरी आगामी काळामध्ये कायदा सुव्यवस्था असेल किंवा मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणावरून वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. यासोबतच नुकतीच राष्ट्रवादीची निवडणूक आयोगामध्ये देखील सुनावणी सुरू आहे. कालच या संदर्भामध्ये कागदपत्रांच्या बाबतीत देखील मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक आयोगात अजित पवार गटाच्या त्रुटी काढण्यासाठी काढण्यात आल्या होत्या. शरद पवार गटानं तसे दावे केले होते. त्यामुळे या सगळ्या घडामोडींची पार्श्वभूमीवर आजच्या ह्या भेटीला असेल. आज अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल देखील असणार आहेत. ते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. त्यामुळं सदीची भेट असली तरी राजकीय चर्चा या ठिकाणी होताना पाहायला मिळतील आणि प्रामुख्यानं जे मुद्दे आहेत, मग आरक्षणाचा मुद्दा असेल, पक्षाच्या सुनावणीचा मुद्दा असेल, या संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. निलेश, आज वळसे पाटील हे शरद पवार यांच्या त्यांच्या निवासस्थानी सुद्धा भेटलेले होते. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांची एक कौटुंबिक भेट म्हणूयात आपण, आणि तिथे अर्थातच काहीतरी राजकीय चर्चा सुद्धा झालेली असेलच. आणि त्यानंतर अचानक दिल्लीला जाणं काही मोठी राजकीय घडामोड असू शकते का? खरं तर सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिली तर ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजामध्ये सध्या अस्वस्थता प्रचंड प्रमाणात आहेत. अजूनही स्पष्टता येताना पाहायला मिळत नाहीये. प्रामुख्याने ओबीसी समाजाची मागणी होती की मराठा समाजातून आरक्षण द्या. मराठा समाजाची मागणी होती की ओबीसीतून आरक्षण द्या. तर ओबीसींची कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जाऊ नये अशा पद्धतीची मागणी आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न काही दिवसांपूर्वी निर्माण झाला होता. बीडची परिस्थिती जर आपण तर राज्यातले सध्याचे आरक्षणाचे प्रश्न आणि त्या संदर्भामध्ये ही भेट होईल असं कळतंय. आपण पुन्हा एकदा जाऊयात थेट पुण्यामध्ये प्रतापराव पवार यांच्या बंगल्याच्या बाहेर आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्यासोबत आहेत. मिकी, अजित पवार तर गेलेले आहेत, काही कुटुंबीय सुद्धा बाहेर पडतायत. सध्या बंगल्यामध्ये नेमकं कोण कोण आहे? अमोल, जर आपण आता बघितलं तर पुण्यातील बाणेर परिसरातील प्रतापराव पवारांचं हे बंगला आहे. अजून देखील गाड्यांचा मोठा ताफा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कोल्हापूरवरून देखील शरद पवारांचे जे बहिणी आहेत ते आता बाहेर पडलेले आहेत. त्यांच्याशी आपण एक्सक्लुझिव्ह संवाद साधला. तर दिवाळी निमित्ताने आणि प्रतापराव पवार यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने आम्ही सगळे एकत्र प्रतापराव पवार यांच्या बंगल्यात आलेलो आहोत. शरद पवारांनी त्यांच्या बहिणींची तब्येतीची देखील या ठिकाणी विचारणा केलेली आहे. ज्या आधारे आपण बघतोय की हा संपूर्ण ताफा आहे, त्याच्या अर्थात शरद पवार, सुप्रिया सुळे, त्याचबरोबर सुप्रिया सुळेंची आई अजित पवारांची आत्ताच आई इथून बाहेर पडलेली आहेत. सुनेत्रा वहिनी असतील, इतर त्यांचे कुटुंबातील सगळे सदस्य याच बंगल्यामध्ये अजून सुद्धा एकत्र बसून गप्पा या ठिकाणी त्यांच्या रंगलेल्या आहेत. जसं शरद पवारांचे जे बहिणी आहेत कोल्हापूरवरून इथं आलेले होते, त्यांना कामानिमित्ताने जरा लवकर जायचं होतं म्हणून ते आता बंगल्यातून बाहेर पडलेले आहेत. मात्र जर आपण पुढे येऊन बघितलं तर शरद पवारांची गाडी अजून देखील इथंच आहे. जी काळी रंगाची आपण गाडी बघतोय ती शरद पवारांची आहे. ती शरद पवार अजून देखील प्रतापराव पवार यांच्या बंगल्यातच दिवाळीच्या फराळानिमित्ताने अर्थात दुपारच्या जेवणानिमित्ताने या ठिकाणी आलेले होते. हा संपूर्ण त्यांचा स्टाफ आहे. जर बघितलं तर सगळ्यांना बाहेर थांबण्यात सांगितलं आलेलं आहे, कारण की संपूर्ण कुटुंबाला एक क्वालिटी टाइम अर्थात एकत्र कुटुंबासोबत गप्पा मारायच्या आहेत, यासाठी या सगळ्यांना बाहेर थांबवण्यात आलेलं आहे. जर आपण बघितलं तर अजून सुद्धा सुप्रिया सुळे, त्याच पुढे शरद पवार असतील किंबहुना सुनेत्रा वहिनी असतील, इतर जे गाड्या आपण बघतायत पवार कुटुंबातील जे काही सदस्य आहेत किंबहुना जवळचे पवार कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या गाड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण हे तर बघू शकतो. तर हे सगळेजण या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपण